जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करूयात. आपण 9वा धडा बघत होतो. जय गुरु. जय गुरु. चालेल. आणि माझ्या मते लास्ट कोणाचं बरं, मोहिनीताईंचं झालं होतं का विशाखाताईंचं झालं होतं? नाही, माझं नाही. रा- ते सीमाच्या नंतर कोण होतं? सीमाताईंचं चाललं होतं. या हा. सीमाताईंचं चाललं होतं. आणि पिता क्या तू घर की रचना करता है ते चाललं होतं. माझ्या मते 7वं. चालेल, ठीक आहे. उत्तर बघितले पण हरकत नाही. सीमाताई, आलात का तुम्ही? नाही, आपलं 9 पण पूर्ण झालं. ते झालं होतं. 7वं पण मला वाटतं रचयसी केलं 10वं होतं चाललं. आपण. रचयसी केलं होतं आपण. हो, 10वं रचना चाललं करणे. होतं. ठीक हो आहे. पिता पुत्र स्वपुत्रम आहे, आठवते बरोबर. हो, स्नेहयती. मला वाटतं नंतर 10वं चाललं होतं. वह पशुओं की हिंसा करता है, नाही, पशुन हे चाललं. हिंसती. माझ्या हा, मते हे हे पण. चाललं होतं. हो. 90 चाललं होतं आपण बहुतेक. त्यांनी हिंदी वाचलं होतं आणि त्यांनी संस्कृत करायचं राहिलं होतं बरोबर. बहुतेक. हा, ठीक आहे. सीमाताई, आलात का? बर, नसेल तर मग विद्याताई तेंडुलकर. आणि त्याही जर वह नस पशु हा, वह आल्यात पशु आल्यात. वह पशुओं की हिंसा करता है हम्म, तो पशूंची हिंसा करतो. हम्म, 6 हम्म. पशूनां अं, आणि बहुवचन येणार नाही ते पशुओं हो, की. पशु ओंकी म्हणजे पशूंची हिंसा. हं. साचीचे षष्टी घ्यायची का मग? तुम्ही आता हं. हिंसा करणे असं करणार आहात का हिंस हा धातू वापरणार आहात? हिंस धातू. बर, म्हणजे हिंस मग धातू सह. काय? आणि मग क्रियापद काय होईल? हिंसा हिं करणे. नाही नाही, हे संस्कृत मध्ये हिंस ह्या जर का धातू असेल तर त्याचं सह साठी काय विभक्ती रूप होईल? हिंसती होईल ना. हा, हिंसती. त्याला हो. हिंसयती होतं ते. हिंसयती. हा. हा, 6 पशून हिंसयती. पशून हिंसते. आता पशून का झालं तर पशु हा उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, बरोबर आहे. हा. रामांसारखं द्वितीया आणि बहुवचन होईल. हम्म. तो पशूंना हिंसतो. बरोबर. हं? ठीक आहे, चालेल. हम्म. पुढचं कोण करतंय? तुमच्या नंतर विशाखा नाही, कपिलजी आले असतील तर ते. वो है मैं हा. मैं हिंसा नहीं करता. म्हणजे मी कपिलजी, हिंसा तुम्ही करत काहीतरी नाही. फोन केला होता मला, पण मी बाहेर गावी होतो, म्हणजे आउट ऑफ टेक्सास गेलो होतो. त्यामुळे मी तिकडे नाही उचलला मग फोन. हो, नाही, नो प्रॉब्लेम. हा, काही तातडीचं नव्हतं ना? नाही, तातडीचं नव्हतं. तुम्हाला सावकाशनी फोन करेन मी. बर बर, ठीक आहे, ओके. हा, घ्या घ्या. मी हिंसा करत नाही असं होतं ते. सो करता अहम झाला हा. आणि हे आत्मनेपदी होईल ना. म्हणजे नाही नाही नाही, हिंसा करणं ना. अच्छा, मग हे आत्मनेपदी नाही होणार का? नाही नाही, साधं आहे अगदी. वरती बघा ना, वह पशुओं की हिंसा करता है, हिंसयती आहे. हिंसयते आहे का ते? नाही. नाही. हा, तसंच आहे. हिंसा करणे हे कधी आत्मनेपदी नाही होत. अच्छा, म्हणजे हे अहम न हिंसय असं होणार नाही आत्मनेपदीचं. नाही. मग हा, हिंसती होईल. अहम न हिंसती. हिंसती होईल का? बघा, अहमला कसं चालेल?
हिंसयामी ना? हिंसयामी, बरोबर, हिंसयामी. हा, हिंसयामी, अहम न अहम हिंसयामी. न हिंसयामी. हा, ठीक आहे, ओके, चालेल. एक मिनिट हा, मला टायटल मला दिसत नाही, तुम्हाला दिसतं? हा, संभाषण येतात आपण एक बघतोय. ठीक आहे, म्हणजे संभाषणामध्ये काय होईल, एक व्यक्ती एक बोलेल, दुसरा व्यक्ती दुसरं बोलेल आणि सगळे एकमेकांशी संलग्न असतात वाक्य. ठीक आहे, मग आता तुमच्या नंतर विशाखाताई आहेत. विशाखाताई, तुम्ही म्यूटवर आहात का? हो, म्यूटवर आहे. मला एक परीक्षेबद्दल प्रश्न आहे. मी आता विचारू का नंतर विचारू? परीक्षा इतक्या जवळ नाहीये, तर मग कशाला आपण विचार न- करतोय? नाही, ते म्हणजे ते त्यांनी व्होटिंग टाकलं होतं ना सरांनी, हा, ते म्हणजे मला असं वाटतं मी येस म्हंटल त्याला, पण मला ते कळलं नाही काय कशासाठी ते म्हणजे होतं. माझ्या मते जे लोक परीक्षेला बसणार आहेत का नाही असं विचारलं होतं माझ्या मते. हो सर, हो. ओके. हा, त्यामुळे ते जर का तुम्ही हो म्हणलात तर तुमचं नामांकन सर भारतीय विद्या भवनला कळवतील, कारण की ओके. ह्यावेळी सर्टिफिकेट आता भारतीय विद्या भवन कडनं येणार आहे आणि ओके. त्यांचे जे नियम घालून दिलेले आहेत पेपर तपासायचे, उत्तरपत्रिका तपासण्याबद्दल, ते सर्व शिक्षकांना पाळावे लागतात. म्हणजे ते जर म्हणले की नाही, हस्तलेखनामध्ये शुद्ध लेखनाच्या चुकांसाठी गुणक्रम कमी करा, तर करावेच लागतात. अच्छा, ओके. हा, मग मी त्याला हो म्हंटल, कारण मला असं वाटलं की हो म्हणायला हवंय, पण मला ते कळलं नव्हतं पूर्णपणे. पण बर बर, ठीक आहे, ठीक आहे, या. ओके. संभाषण. किमिदम ते हसते, किम इदम ते हसते. हम्म. हसते म्हणजे मला आठवत नाही. किम इदम म्हणजे काय ते वाचतात इदम म्हणजे म्हणजे हे, बरोबर. हा, काय हे ते लोक हसते म्हणजे काय, हसते तर नाही 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 नाही. आता एक मिनिट, संभाषण कोणात होतं हो ताई? दोन लोकांमध्ये. हा, मग तिसऱ्याचा काही संबंध आहे का आता नाही तरी नाही निदान? नाही हा, नाही. म्हणजे समजा तुम्ही माझ्याशी बोलताय, हा, आपल्या दोघांचं संभाषण सुरू आहे. आता बघा, आता तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय आता. हा. मग आता काय होईल, आणि म्हणजे कोणी कृपया मदत करू नका त्यांना. इदम म्हणजे हे, आपण हे राईट, हा, म्हणजे जवळचं जे आपण म्हणतो ते तर नपुसकलिंग. आता आपण हा. एवढं बघण्यापेक्षा ओके, इदम म्हणजे हे. हे, हम्म. आणि ते म्हणजे आता तुम्ही ते माझ्याशी बोलताय, पण म्हणजे आपण विशाखाताई केळकर ह्या प्रसाद परांजपे या व्यक्तीशी बोलतायत. म्हणजे ते सा ते ता वगैरे, म्हणजे तो ते ता त्याच्यातलं नाही का ते ते बघा ना, विचार करा. हे त्वमच सप्तमी आहे ना? त्वमचं नाही, सप्तम. त्वमचं हो, सप्तमी. तुझ्या हातात काय आहे? हस्ते म्हणजे हातात, बरोबर. हा, त्वमचे हस्त म्हणजे लिहितो हात, ते म्हणजे ते हा, सप्तमी. तवते सप्तमी. म्हणजे हा, षष्ठी. तवते ही षष्ठी आहे. 2 रूप आहेत बरोबर. बघा, तवते युवयोः वाम हा हा, युष्माकं वहा, बरोबर. हो हो हो. हा, म्हणजे ते हे तुझ्या तुझ्या हातात हातात काय आहे, काय आहे? हा, असं हात. हसते म्हणजे विशाखाताई हातात. केळकर प्रसाद परांजपेला विचारतायत. हो, ते तुझ्या हसते म्हणजे हातात. हातात किंवा हस्त हातावर ना. असती असती म्हणजे आता असं. त्याची काही गरजच नाही ना इथे. हा, ओके. ते तुझ्या हातात काय आहे? काय आहे? हम्म. एक मिनिट हा, माझा फोकस इथं आल्याशिवाय ते
ऍनिमेशन येत नाही. हे बघ, तुझ्या हातात हे काय आहे? इदम म्हणजे हे काय, ते नाही, इदम म्हणलो ना आपण. हो. हा, म्हणजे तुम्हाला माझ्या हातातली वस्तू दिसतीये, बरोबर आहे, आणि आपण फार काही दूर उभे नाही होत. संभाषण जेव्हा आपण जसं करतो तसे होत. त्यामुळे तुम्ही हे काय आहे म्हणणार ना तुम्ही. बरोबर. हा हा, आता याला संलग्न पुढचं वाक्य आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि सुकेशा ते आले असतील तर त्यांना करू देत. आलिये मी. पुस्तकमिदं संस्कृत भाषायाः. हम्म. पहिल्या आधी विग्रह करा संधीचा. पुस्तक पुस्तकम अधिक इदम. इदं. पुस्तकम इदम संस्कृत भाषायाः. तृतीया. नाही, मालायाः, मालयोः, मालासु सप्त, नाही, षष्ठी. षष्ठी, सॉरी. षष्ठी आहे. हा, पंचमी आणि षष्ठी मालेचं नेहमी मालायाः होतं. मालायाः होतं. हा, माला नाम तसं भाषा नाम. म्हणजे काय होईल, संस्कृत भाषेचे हे आहे. पुस्तक आहे. आहे हे अध्यारूत आहे. अस्ति, अस्ति हे कंसात आहे. हो. हो की नाही? कारण की पहिल्या ह्याच्यामध्ये विशाखाताईंनी मला विचारलं ना, हे तुझ्या हातात काय आहे? मग मी काय म्हणलो, हे संस्कृत भाषेचं पुस्तक आहे. ठीक आहे. हा, हे जरा मी करेक्ट करायला पाहिजे. अगदी जर का आपण बघितलं तर संस्कृत भाषेतील नकोय, हे संस्कृत भाषेचे पुस्तक पाहिजे. चालेल. पुढे कोण घेत आहे? मोहिनीताई आल्यात का तुम्ही? नाही, मोहिनीताई माझ्या मते काहीतरी 16 तारखेपर्यंत नाही आहेत, त्यांनी कळवलंय. हा, त्या कुठेतरी बाहेर गेल्यात राज्याच्या. ठीक आहे, म्हणजे मग एकदम छायाताईंकडेच. हो. किं नामधेयं पुस्तकस्य पुस्तकस्यास्य पुस्तकस्यास्य नाही, पुस्तकस्यास्य. पुस्तकस्यास्य हा, स्यास्य म्हणा जरा थोडीशी, म्हणजे आपल्या जिभेला सवय होते अवघड शब्द म्हणायची. पुस्तकस्यास्य. हा, पुस्तकस्यास्य. हा, ठीक आहे. आता मग हा विग्रह करा, बघू काय होईल. पुस्तकम अधिक पुस्तकम कसं होईल ताई? म आहे का कुठे? येतोय का संधीमध्ये? पुस्तक अधिक पुस्तक. हा, विचार करा, पुस्तकाची कुठली तरी एखादी विभक्ती असेल ना. आणि कोणी मदत करू नका कृपया. बर, हे आपलं संभाषण चालू आहे. मला प्रश्न विचारला, हे तुझ्या हातात काय आहे? हे संस्कृत भाषेचं पुस्तक आहे. मग आता त्याच्या पुढे एक प्रश्न विचारलाय अजून. नामधेय. हा, नामधेय म्हणजे आपण म्हणलं होतं नाव काय आहे, बरोबर आहे. किम तव नामधेयम, असं मी तुम्हाला विचारलं की तुम्ही म्हणणार ना, मम नामधेयम छाया. अच्छा. बरोबर, माझं नाव छाया आहे, हो. असं तुम्ही उत्तर द्याल ना मी तुम्हाला जेव्हा नाव विचारतो तेव्हा. हा, मग आता इथे तसंच आपलं पुस्तक संस्कृत भाषेच्या पुस्तकाबद्दल चाललेलं आहे संवाद. आणि मग त्याच्या संदर्भात आपण नाव काय अशा अर्थाने विचारतोय. मग आता संधी विग्रह करा, बघू. किम नामधेयम
पुस्तकस्यास्य पुस्तक पुस्तकस्य अधिक अस्य अस्य करून बघा ना. पुस्तकस्य अधिक अस्य अधिक बरोबर म्हणून पुस्तका कसा अधिक अस्य सास्या जर सास्या या हा जो जो इथे आला ना तो त्याच्यामुळे आला. अच्छा आणि अस्य पुस्तक मग आता लिहिलं तर बघा अस्य. किम नामधेयम पुस्तकस्य अस्य. आता करा बघू अनुवाद. काय त्या पुस्तकाचे नाही त्या पुस्तकाचे नाव काय आहे? हा आता त्या आहे का? किम म्हटलंय ना. नाही बरोबर आहे. किम म्हणजे काय? हम्म हा नामधेय म्हणजे नाव. नाव. पुस्तकस्य म्हणजे पुस्तकाचे. हा हा आणि मग अस्य म्हणजे काय? अस्य श्री राम रक्षा आहे. स्तोत्र मंत्रस्य तुम्ही म्हणता म्हणजे काय? हा. आता बघा दररोजच्या रामरक्षेमधला मी तुम्हाला सांगतोय. आयुष्यात हजारो वेळेला तुम्ही म्हणलेले आहे. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी म्हणता की नाही दररोज? हो असे. हा हा असे का? अस्य म्हणजे काय? ती पण षष्ठीच आहे ना. या पुस्तकाचे नाव काय? अस्य म्हणजे हे. पण हे कोणाचं आता विशेषण आहे? त्या पुस्तकाचं आहे ना. आपण पुस्तकाचे. एका हो ठराविक पुस्तकाबद्दल बोलतोय. कुठल्या तरी एका हो वेगळ्याच पुस्तकाबद्दल नाही बोलत आहोत. हो आता जे हातात आहे पुस्तक माझ्या हो त्याच्याविषयी तुम्ही बोलताय त्याच्या ना. संबंधित बोलतोय. हो म्हणजे आपल्याला ह्या पुस्तकाचं नाव काय म्हणायला पाहिजे? जर का ते हो पुस्तक दुसरीकडे कुठेतरी असतं तर तुम्ही म्हणलं असतं तस्य त्या पुस्तकस्य. त्या पुस्तकाचे नाव काय? हा पण ते पुस्तक जर का कुठेतरी तिसरीकडे असतं तर. तर हो आता हे पुस्तक समोर तर आहे आपल्या म्हणून हातात आहे अस्य. समोरच्या व्यक्तीच्या. हो हा म्हणून अस्य. म्हणून अस्य म्हणजे या पुस्तकाचे नाव काय आहे. आहे बर हे अध्यारूत आहे. अद्यारूत. येतंय लक्षात ताई? हो पुस्तकस्य आले. अस्य. हो हो हा चालेल पुढे जाऊ आपण. कोण आहेत? आपण ते आज मी आहे. मी आहे, लता नाही लता कुलकर्णी. ताई सॉरी. हा अभिज्ञान शाकुंतलमिदं. हा आता एक सलग वाचा बघू जरा ताई. अभिज्ञान शाकुंतलमिदं. हा आता संधी विग्रह करा. अभिज्ञान शाकुंतल नाही अधिक वेगवेगळे इदम. शब्द नाहीयेत. अभिज्ञान शाकुंतलम अधिक इदम. अभिज्ञान शाकुंतलम अधिक इदम. हा असा विग्रह होतो. म्हणजे काय? हे अभिज्ञान हे शाकुंतलम आहे. आहे. अस्ति परत हे अस्ति हे अध्यारूत आहे. हे अभिज्ञान शाकुंतलम आहे. हा म्हणजे पुस्तकाचं नाव. महाकवी कालिदासांनी जे लिहिलं ते हो. अभिज्ञान शाकुंतल. हा पुढे कोण घेते आता? तर मी अच्छा आपण तुम्ही आलायत का ताई? हो आले. हा सगळं ठीक आहे का घरी? हो ठीक आहे. चला देवाची कृपा आहे. चला अपि कवी कुलगुरोः कालिदासस्य कृतिरियं. क्वेश्चन आहे. हा कृतिरियं. हा आता आपण एक एक पहिले घेऊ. कवी कुलगुरोः मग काय असेल? कवी कुलगुरू पंचमी किंवा षष्ठी. बर आपण आता तसंच ठेवून देऊ ते. आणि कालिदासस्य कालिदासाचे. आणि हा कृत म्हणजे कृतिरियम म्हणजे केले गेलेले किंवा असं. नाही कृती ही अधिक इयम. अच्छा कृती ही. अच्छा हा संधी आहे का? संधी बघा ना तुम्ही करून बघा. कृती ही. कृती अधिक हो इयम. कृती अधिक इयम. त्याचा र होतो बघा विसर्गाचा. हम्म मग आता काय?
इयम हे इयं कवि कुलगुरोः कालिदासस्य हा अपि कसं म्हणू? कृती अपि म्हणजे म्हणजे सुद्धा. त्यांचे रचित अपि म्हणजे सुद्धा, हा पण इथे कसं घेणार ते म्हणजे आता बघा ना, अभिज्ञान ढोबळमाने शाकुंतल बद्दल ट्रान्सलेशन. आपण बोलतोय बरोबर, हो हो आणि ही हो, एक कृती आहे, ढोबळमाने त्यांची कळलं काव्य मला. कृती आहे बरोबर हम्म. आहे, म्हणून कृती ही इयम झालं होतं. हा, ही कवी कुलगुरू ही सुद्धा ही सुद्धा कवी कुलगुरू कालिदासाची रचना आहे का? हा ही सुद्धा कवी कुलू कालिदासाचीच रचना आहे का, असं कदाचित असेल, पण इथे मात्र तसं नव्हतं. ही सुद्धा कवी कुलगुरू कालिदासांचीच कृती आहे कृती का, हे सगळं आहे कंसात आहे. का? हम्म. येते लक्षात? म्हणजे कवी हो, कुलगुरू हो काय झालं, षष्ठी झाली. षष्ठी. हो, कालिदासाची. हा, ही कवी कुलगुरू कालिदासाची कृती का कृती आहे का, म्हणजे का? थोडक्यात. हम्म. इथे अपीचं नाही झालं ट्रान्सलेशन त्यामुळे. हा, ते करायला लागेल. हा, हम्म. मी करून घेतो, कारण की छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण. म्हणजे ही सुद्धा म्हणजे आता काहीतरी हे कंटिन्युएशन मध्ये असणार ना? हा, म्हणजे आधी काहीतरी कारण बोलले असतील ना, की आधी बाबा काहीतरी मेघदूत पण बोलले आहे, गेले आता असतील. मग हा, मेघदूत नंतर मेघदूत ते आहे. अभिज्ञान शाकुंतल वर बोलायला लागले असतील. हा. ही सुद्धा असं पाहिजे ना, ही हा, सुद्धा ही कवी. सुद्धा ते मी करतो ही नंतर, सुद्धा. म्हणून तर हा आपी गाळला गेलाय, त्यामुळे मी ते करतो नंतर. हा, चालेल. ओके. हम्म. हम्म. कोण करते पुढे, आपण आता येईन नंतर. माझ्या मते निशिगंधा ताईच आहेत. हाँ करते 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 हाँ बाढ़म बाढ़मच ना तेच आहे ना करायचं. हाँ, हम्म. बाढ़म वाढ़म न नाही, ते जानासि ब पाहिजे होता, तो वाढम ब नाहीये, होता. बाडम आहे. बाढ़म न जानासि किं यत् अस्ति कालिदासस्य सुप्रसिद्धमिदं नाटकम्. हम्म. म्हणजे बाढ़म म्हणजे काय? छान. छान, हा बरं. बाढ़म न जानासि किं तत्, तुला माहित नाही का, हम्म. यत् अस्ति कालिदासस्य सुप्रसिद्धमिदं, की हे तुला माहित कालिदासाचं नाही एक का सुप्रसिद्ध नाटक की, आहे. हा, तुला माहित नाही का की, हा, तुला माहित हे जे नाही ना, का, का की, हे किम यत ही रचना किं आहे. यत्, हा, की हे अस्ति कालिदासस्य सुप्रसिद्धमिदं नाटकम, हा, हे कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक आहे. आहे, म्हणजे हे कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक आहे, हे हे तू तुला माहित जाणत नाही का? नाहीस का, हा, किंवा काय तू जाणत नाहीस. काय? नाही, छान. बाडम म्हणजे छान. हा, काय बाढ़म तू म्हणजे जाणत छान. नाहीस का हे, की हे कालिदासाचे सुप्रसिद्ध नाटक आहे. किंवा हे आपल्या कालिदासाचे बोली मराठीत. सुप्रसिद्ध नाटक तू जाणत नाहीस का, हे हा, इकडं घेतलं तरी चालेल. तरी चालेल. नाही बघा, आपण अगदी बोली मराठीत लिहायचं म्हणलं तर तसं लिहावं लागेल, पण मग त्याला खूप शब्द वापरतो, आणि अगदी आपण तंतोतंत जर का अनुवाद करायचं झालं तर मग आपण पहिल्यांदा हा, म्हणलं तू तसं. जाणत नाहीस का, हे कालिदासाचे सुप्रसिद्ध नाटक. बरोबर, दोन्ही बरोबर. ठीक आहे. ठीक, छान. हा, ओके, चालेल. पुढे कोण आहेत आता? सीमाताई आलात तुम्ही, मला माहिती, मग अशीच तुम्ही केलं पहिल्यांदा. हम्म. घ्या ताई, बरोबर घ्या. सीमाताई आलात ना तुम्ही? नाही दिसत ते. अच्छा, सीमाताई नव्हत्या, मग कोण त्या घेतलं नाही सीमाताई? आलेत वाटतं, मी घेते विद्या. बर विद्याताई मग. हा. नाही तर कोण मी तो जानासी. शोलेतला डायलॉग म्हणणार, तो इतना सन्नाटा क्यों है भाई, एके हंगलचा होता ना. हम्म.
चालेल, घ्या विद्याताई. को न जानाति किम किमधितं तयास्मिन् नाटके. हम्म. हम्म कोण जाणत नाही हम्म की किमधितं हा, को म्हणजे काय हो, त्वयास्मिन् ऍक्च्युली कह न जानाती बरं का. कह हा कहचा को होतो, आठवतंय ना, हो मी हो सांगितलं हो होतं तुम्हाला. हो विसर्गाचा हा कोण जाणत नाही की हम्म किमधितं त्वयास्मिन् नाटके. त्यांची हि अस्मिन किमधित नाटके त्वया. अस्मिन् त्वया हा, अधिक अस्मिन्. आपण करूयात पुढे. पहिल्यांदा आधी किमधितम म्हणजे काय होईल? तोच शब्द अडतोय. हा किमधितं हा, मग काय होईल तो? हा संधी आहे का? किम हो मध्ये हो, अधितम. बरोबर आहे, किम अधितम. हा हा, अधितम म्हणजे बघू ना, आपण नंतर बघूयात. आपल्याला जर हा नसेल माहिती, कदाचित ते अनोळखी असेल आपल्याला ना शब्द, हरकत नाही. एक मिनिट, मला जरा कोण बाजूला घ्यायला लागेल ना हे. हा कोण हा नाही जाणत हा की किम अधितम हा, त्वया म्हणजे जेव्हा एखाद्या अस्मिन् गोष्ट नाटके. आपण अधित म्हणजे काय, थोडक्यात की एखादी गोष्ट आपल्या वाचनामध्ये आली असेल हा हा तर त्याला अधित म्हणतात. हम्म. ठीक आहे. हा मग आता त्वया म्हणजे तुझ्याकडून व्हायला पाहिजे खरं, कळलं. कारण की तृतीय आहे हा खरी. हा हा, हम्म. तुझ्याकडून या नाटकात काय काय वाचलं गेलंय. वाचले गेले. हा म्हणजे आता अधितम हे काय झालं, धातू साधित झालं. हा. हो तू या नाटकात काय काय वाचलं आहेस. आहेस. किम किम म्हणजे काय काय, हम्म. आणि हा दोनदा अधितम किम म्हणजे किम आलाय. हा, अधितम म्हणजे तू काय काय वाचलं. वया अस्मिन्. हम्म. ठीक आहे. हो हे बघा, पहिल्यांदा काय म्हणले ते की छान, काय तू जाणत नाहीस का, हे कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक आहे. मग हम्म. मी म्हणेन की कोण नाही जाणत, सगळ्यांना माहितीये की हे अभिज्ञान शाकुंतल आहे. आणि मग मी तुम्हाला उलटून प्रश्न विचारतोय विद्याताई, की हम्म. विद्याताई, तू हा आता इथे मला तू म्हणायला लागेल तुम्हीच्या ऐवजी, हो पण हो तू या नाटकातील काय काय वाचलंयस. हा किम् अधीतं त्वया हा, अस्मिन् नाटके जानाति. आणि अधितम हे धातू साधित आहे. हम्म. अधि. ठीक आहे. येते लक्षात? चालेल, पुढे हो जाऊयात. हा, विद्याताई नंतर कपिलजी. पुष्कलमधितं मयास्मिन् नाटके. हा, आता पहिले आपण संधी विग्रह करूयात. अं, पुष्कलम अधिक अधितम. अगदी बरोबर. म पायमोड्या आहे, पुष्कलम मधला म पायमोड्या. हो. हा, आणि अधितम. आणि मया अधिक अस्मिन् अगदी बरोबर. नाटके नाटके. म्हणजे काय होईल, माझ्याकडून कडून या मया. नाटकात पुष्कळ वाचलं गेलं आहे. बरोबर की नाही? कारण की आता बघा, हो माझ्याकडून मयास्मिन, मया बरोबर, म्हणजे माझ्या तृतीय आहे, बरोबर. हो. आणि आपण धातू साधित नाटके वापरतोय. अस्मिन् नाटके. त्यामुळे कर्ता तृतीयेत गेला, कारण की सकर्मक आहे. कर्ता तृतीयेत, कर्म प्रथमेत. बरोबर. हा, पुष्कलम म्हणजे पुष्कळ काही, आणि अधितम माझ्याकडून या नाटकात पुष्कळ काही वाचलं गेलंय. बरोबर. हो.
यांनी पण तसंच नाही, हे मी ह्या नाटकातील म्हणण्यापेक्षा माझ्याकडून करायला पाहिजे होतं खरं. हो, कारण ते तृतीयत आहे ना, त्याच्यामुळे माझ्याकडून हा म्हणजे जास्त आणि होत आहे म्हणजे बरोबर होऊ शकतं. म्हणजे आपण तंतोतंत करायला बघतोय म्हणून हे सगळं चालू आहे. आणि तुझ्याकडून हे पण बदलायला पाहिजे मग मला, कारण की त्वयास्मिन म्हणलंय ना. हा, अरे बापरे, मोठं आहे. चला ठीक आहे. दुष्यन्तस्य चरितं हम्म, शकुन्तलायाः चरितं हम्म, ऋषीणाम् उपदेशः हम्म, आश्रमस्य रमणीयता मृगाणां चापल्यं सखीनां वार्तालापः बालकस्य भरतस्य वीरता इत्यादिकं सर्वमधितं सर्वम हम्म. अधितं. हा म्हणजे आता ही नाटकाची नावं काय काय वाचली ते नाव आहे. दुष्यंताचे नाही चरित्र नाही का नाही, या एका नाटकामध्ये अभिज्ञान शाकुंतल मध्ये काय हे काय सगळं आहे. तुम्ही त्यांचं वाचलं चरित्र याच्याबद्दल ते आता चालू आहे, कारण की बघा स्वल्पविराम आहे मध्ये. बरोबर. हा म्हणजे हा दुष्यंताचे चरित्र, अगदी बरोबर शकुंतलाचे चरित्र, बरोबर. ऋषीणाम उपदेशः म्हणजे हा ऋषींचा उपदेश, हा आश्रमस्य रमणीयता म्हणजे आश्रमाची सुंदरता, हा मृगाणाम चापल्यम म्हणजे शिकारीचे नाही, कौशल्य, मृगांचे म्हणजे काय? हरिणांचं. मृगांना म्हणजे हरिणांचे हरणांचं हरणांचे चापल्यम, चापल्य. सखीनाम वार्तालापः हा सखींचा वार्तालाप, हा किंवा मैत्रिणींचा वार्तालाप, सखी मैत्रिणींचा मैत्रिणी दोन्ही चालेल. चल. बालकस्य भरतस्य वीरता भरताची वीरता बरोबर आहे. इत्यादी सगळे वाचले हा गेले आहे. इत्यादी सर्व सर्व वाचले. वाचले गेले, माझ्याकडनं वाचले गेले. हा माझ्याकडनं हे आता कंसात आहे. बरोबर. हा मी सगळं वाचलंय किंवा माझ्याकडनं वाचलं गेलंय, दोन्ही प्रकारे म्हणता येईल बरोबर. इथे. हा बघा, दुष्यंताचे चरित्र तुम्ही बरोबर सांगितलं, शकुंतलेचे चरित्र सांगितलं, ऋषींचा उपदेश सांगितलं, आश्रमाची रमणीयता म्हणलात, हरिणांची चपलता किंवा हरिणांचे चापल्य दोन्ही चाललं असतं. मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या गप्पा, वार्तालाप म्हणजे वार्तालाप किंवा गप्पा काही म्हणा. लहान भरताचा पराक्रम. संस्कृत मध्ये वीरता म्हणजे स्त्रीलिंग आहे, पण पराक्रम आपल्या मराठी भाषेत पुल्लिंगी आहे, बरोबर. म्हणून भरताचा झालं ते. असं सगळं इत्यादी सगळं वाचलं आहे. तर हरणाचे मृगाना चापल्य म्हटलंय, तर मग हरणांचे बागडणे होईल का? नाही, चापल्य आहे ना, चपळता, हरणांची चपळता चपळता ना. चपलता हा चपळता. हरिण खूप चपळ असतं ना. हो. हा आपल्याला कुठलं होतं हरणाचं होतं की ते जगातलं सगळ्यात वेगवान असतं? शामरूप. भूगोलात नाही हो, शामरूख तर पक्षी आहे. नाही, कुठल्या तरी प्रकारचं हरिण आहे की जे काळवीट. जगातलं सगळ्यात काळवीट. नाही नाही, काळवीट वेगळं. काळवीट हा म्हणजे पुल्लिंगी हरिण म्हणजे काळवीट होतं. कुठलं बरं ते हरिण? अगदी शिकलेलो आहे बघा भूगोलात, आणि मला एवढी आठवतंय 6वी किंवा 7वीच्या भूगोलाच्या पुस्तकात होतं आम्हाला. म्हणजे तैगा, टुंड्रा वगैरे असे जे प्रदेश होते ना, त्यावेळेला शिकलो होतो. चिंकारा का? कारण गॅझल म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. इज इट अ फास्टेस्ट डिअर?
इम्पाला 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 अच्छा, इम्पाला. इम्पाला इज अ फास्टेस्ट डिअर. आणि इम्पाला वरूनच ती आपल्या भारतात इम्पाला नावाची कार होती. त्याच्यावर बरोबर. बघा हरणाचं असं चिन्ह असायचं, हो. पळणाऱ्या हरणाचं. इम्पाला अगदी आता आठवतंय. आणि कुठल्या तरी एका धड्यामध्ये आठवतंय की ते म्हणायचे की अमेरिकेमध्ये हरणांची शिकार हा एक मोठा छंद आहे आणि त्यालाच अनुषंगाने इम्पाला हरिण वगैरे आलं होतं. एवढंही मला आठवतंय. चालेल, आपण पुढे जाऊयात. कोण करत होता आता ताई? विशाखाताई मी करत होत्या. करते. मोठ्याच्या हो. मोठं वाक्य होतं, बरोबर आहे. आणि मग सुकेशाताई. अस्मिन् नाटके हम्म. प्राधान्येन करुणारसः अस्ति. थोडीशी आपली करुणा आहे का गडबड झाली करुण ना, रस त्यामुळे ते आहे? एवढं लागलं गेलं नाही व्यवस्थित. अस्ति करुण शृंगार रस रस आहे, करुणा रस नाहीये. शृंगार रस जरा म्यूट वर जाल का बाकी सगळ्यांनी, म्हणजे मग. अरे रुमाल हा जरा नाक हे लागले. लताताई बहुतेक तुम्ही बोलताय. रुमाल काढून पुसायचे आदेश. नाक पुसायचं. मला वाटलं तुम्ही मला सांगता चुकतंय असं म्हणून. नाही नाही, मी उलट लताताईंमुळे नको किती बहुतेक त्या त्यांच्या नातवाशी बोलतायत. जरा कठीणपणे पण मला वाटलं ते शृंगार रसः अस्ति अथवा शांत रसः अस्ति. अस्मिन् नाटके ही नाटकं म्हणजे नाही, अस्मिन नाटके सप्तमी आहे ना ताई. हं, या प्राधान्याने नाटकात ह्या नाटकात प्राधान्याने करुण करुण रस रस असतो. आहे. अस्ति म्हणजे आहे, सॉरी, हा आहे. शृंगार रस आहे आहे. किंवा शांत रस आहे. हा, अथवा शांत रस आहे, असा प्रश्न प्रश्न विचारलाय. मग या नाटकात प्राधान्याने करुण रस आहे, शृंगार रस आहे, अथवा शांत रस आहे? हा प्रश्न करायला पाहिजे होता. हं. प्रश्न करायला पाहिजे ना, प्रश्नार्थक वाक्य आहे. या नाटकात प्राधान्याने करुण रस आहे, शृंगार रस हं, आहे, की हा हं. जो प्रकार आहे ना तो अथवा बद्दल आहे. हा हा प्रश्न तिथे समजतो. हा, शांत रस आहे. नाही, इथे प्रश्नचिन्ह दिलंय की शेवट वाक्याच्या ताई. चालेल, पुढे आपण जायचं का? आता तुमच्या नंतर एकदम छायाताईच आहेत, कारण मोहिनीताई नाही येत आज. छायाताई, हो सर. हा घ्या. आपल्याकडे 2च मिनिटं आहेत, त्यामुळे आपल्याला संपवायचंय ताई हे वाक्य. हो. अहम तू मन्ये मन्ये. यदास्मिन् शृंगार मन्ये. हा, अहम तू मन्ये यदास्मिन् शृंगाररसैव प्राधान्यमस्ति पश्चास्य नाटकस्य चतुर्थक वैशिष्ट्येन प्रसिद्धः. हे कुठलं वाचताय ताई तुम्ही? पुढचं वाचलं त्यांनी. पुढचं तुम्ही वाचलं. पुस्तकातलं वाचलत का ताई? हा, मग इथे जे दिले तेच वाचायचं. अहम अस्मिन्. अहम तु मन्ये एक यस्मिन् मिनिट निशिगंध ताई, त्यांना वाचू देत. यदस्मिन् शृंगार हा. रसस्य अहम तू मन्ये यदस्मिन्. बरोबर आहे ना सर? हो बरोबर आहे. यत अस्मिन शृंगार रसस्यैव प्राधान्यमस्ति. तस्यैव अस्ति. हा, मग आता संधी विग्रह करा बघू. यद अधिक अस्मिन्. यत अस्मिन ना ताई, यद तो पायमोड आहे. अस्मिन्. यत हो अधिक सर. अस्मिन. अधिक अस्मिन्. हा, शृंगार शृंगार रसस्य एव प्राधान्यम शृंगाररस अधिक अस्ति. अस्ति. प्राधान्यम अधिक अस्ति. हा, हं? म्हणजे मी